पिंक कलरमध्ये ब्रश आणि खूप जास्त डीप नाही करायचा. पहा इथे घेतलाय, खूप कमी असा डीप करायचा कारण जास्त कलर नाही लागणार. कलर घेतला. आता हा वरून खाली घ्यायचा अर्ध्या पानामध्ये. तुम्हाला हे जे पेटल आहे का पेटलमध्ये लाईन नाही मार्किंग करायची, तर वरून खाली असं शेड करून घ्यायचंय. पिंक कलर, पिंक झाला. ब्रश एकदा क्लीन केला. परत व्हाईट कलर घ्यायचा. ब्रश क्लीन करून घ्या कपड्याला, पाण्यामध्ये नाही तर फक्त कपड्याला. आणि खालून व्हाईट एक लाईन अगोदर मार्किंग करायची आणि व्हाईट लाईनमध्ये पण अशी शेडिंग घ्यायची. स्पीडमध्ये ब्रश असा वर करायचा. खूप सिंपल आणि छान फ्लावर तयार होतो हा व्हाईट आणि पिंकचा. सेकंड पेटलमध्ये पण सेम. अगोदर एक राऊंड घ्या इथं वाटलं तर, म्हणजे लाईनच्या बाहेर जाणार नाही. आणि आता शेडिंग करा. असं तुम्ही एक एक पेटल अगोदर करून ठेवलं तरी पण चालतंय. आपण घेतलेल्या शेपच्या बाहेर जायला नको याची पण काळजी घ्या. दोन पेटल घेतल्या पिंक कलर. आता व्हाईट घ्यायचा परत. कलर कमी घ्यायचा. कलर जर ब्रशवर कमी घेतला तुम्ही तर हे शेडिंगचे व्यवस्थित लाईन दिसतील. कलर जर जास्त झाला तर त्या लाईन एवढ्या व्यवस्थित दिसणार नाहीत. या ज्या लाईन आहेत ना त्या क्लिअर नाहीत दिसणार. प्रत्येक पेटल अशीच कंप्लीट करायची. आता हळू करा, फक्त लाईनच्या बाहेर जाऊ देऊ नका कुठलाही. परत व्हाईट. प्रत्येक वेळी अगोदर पिंक कलर यूज केला आहे. पिंक झाला. पिंक नंतर व्हाईट कलर. यानंतर परत आतमध्ये व्हाईट कलरचा एक राऊंड घ्यायचा छोटासा. अगदीच बेसला घ्यायचा आहे हा कलर. सेम ब्रशने यूज केला आहे त्यामुळे थोडासा त्यामध्ये पिंक कलर मिक्स आहे. व्हाईट झाल्यानंतर आता राऊंड ब्रश तुम्ही यूज करू शकता कारण जागा कमी आहे, किंवा फ्लॅटने केलं तरी काही अडचण नाही.
आता आतमध्ये पण सेम स्ट्रोक्स घ्यायचे हे असे पिंक कलरनं. हे तुम्ही फ्लॅट ब्रशने किंवा राऊंड ब्रशने दोन्हीपैकी कुठल्याही ब्रशने घेतले तरी चालेल. त्या व्हाईट कलरमधूनच. हे फक्त शेडिंगच्या प्रॅक्टिससाठीचा फ्लावर आहे. तुमच्या हाताला शेडिंगची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे याच्यासाठी.